आपण श्री गुरुसार्वभौम राघवेंद्र स्वामींनी रचित रामचरित्र मंजरींचे क्रमशः आपण वाचन श्रवण करण्याचा प्रयत्न करतो. नीत्वा मासान् कपीशान् इह दशहरित प्रेष्य सीतां विचित्य यात श्रीमत् हनुमत् विरथमथ समनुश्रुत्य गच्छन् कपीन्द्रैः सुग्रीवाद्यैः असंख्यैः दशमुखसहजं मानयद्यब्धिवाचा दैत्यघ्नः सेतुकारी रिपुपुररुदेव द्वानरैः वैरिघातिः. आपण मागच्या वेळेला पाहिलं की प्रभू रामचंद्र दंडकारण्यात आल्यानंतर अनेक राक्षसांचा वध केला, शूर्पणे केला, विद्रूप केलं, त्रिशिर, खरं, दूषण यांचा वध केला. ते सगळं झाल्यानंतर यांनीसुद्धा सीतेचं अपहरण केलं आणि प्रभू रामचंद्र पुढे जात म्हणजे सीतेच्या शोधार्थ जात जात ऋषमुख पर्वतावर ते आल्यानंतर तिथं सुग्रीव हनुमंतासोबत बसलेला होता आणि त्याने पाहिलं की यांना बोलवलं आणि वालीला मारलं. वालीला मारल्यानंतर सांगितलं की आता पावसाळा सुरू झालेला आहे. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काही कार्य करता येत नाही, खूप प्रचंड पाऊस असतो त्या भागामध्ये. तर आपण पावसाळा होईपर्यंत सुग्रीवाला सांगितलं की सुग्रीवा तू तुझे राज्यकारभार स्थिर स्थावर कर आणि राम, लक्ष्मण आणि हनुमान हे तिघंजण ऋषमुख पर्वताच्या गुहेमध्ये आम्ही थांबू. पावसाळा संपला की सीतेच्या शोधार्थ आपण जाऊया, त्याचा कार्यक्रम सुरू करूया सीता शोधेचा. असं म्हटल्यानंतर सुग्रीव आपल्या राज्यामध्ये राज्यकारभारात गुंतला. राज्य मिळाल्यामुळे थोडासा त्याचं जे सुखोपभोग घेण्यामध्ये तो मग्न झाला. सुखोपभोग घेण्यात मग्न झाल्यानंतर चातुर्मास्याचे 4 महिने संपले की लक्ष्मणाला पाठवलं सुग्रीवाकडे. लक्ष्मणाने पाहिले की तो सुखोपभोग मग्न झाला आहे, त्याची थोडीशी कानउघाडणी केली. हनुमंतांनी थोडीशी शिष्टाई करून सुग्रीवाला सांगितलं की नाही, आता तू असं सुखोपभोगात जाऊ नको, आपण सगळ्या वानर सैनिकांना बोलव. त्याप्रमाणे सुग्रीवानी त्याच्या जेवढे काही वानर सैनिक होते भूतलावरती त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी एक आज्ञा दिली आणि ते सर्व त्या ठिकाणी गोळा झाले. गोळा झाल्यानंतर त्यांना त्यांचे 4 भाग केले. पूर्वेला एक भाग पाठवला, पश्चिमेला एक भाग पाठवला, दक्षिणेला एक भाग पाठवला आणि उत्तरेला एक भाग पाठवला. तर दक्षिणेला पाठवलेल्या भागामध्ये प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगितलं की वा हनुमंता, तू हेच कार्य करण्यामध्येच तू सक्षम आहेस. तर रामाने आपले एक मुद्रिका म्हणजे अंगठी काढून दिली की तू सीतेचा शोध लावल्यानंतर तिला खूण पटावी म्हणून ही अंगठी तू त्यांना दे. असं म्हणल्यानंतर हनुमंत आणि सगळे दक्षिणेला अंगद, तार वगैरे हे सगळे वानरवीर आणि जांबुवंतासहित दक्षिणेला गेले. दक्षिणेला गेल्यानंतर तिथे समुद्र पाहायला, समुद्र उल्लंघन करून जायचं कोण जाऊ शकतो. मग त्यांच्यामध्ये सगळ्यांनी जांबुवंत असेल सगळ्यांनी सांगितलं की मी 80 योजन जाऊ शकतो, मी 90 योजन जाऊ शकतो वगैरे वगैरे. जांबुवंतांनी हनुमंताला सांगितलं की हनुमंता तूच हे कार्य करण्यास सक्षम आहेस. त्याप्रमाणे हनुमंताला सांगितलं ना, हनुमंतांनी त्या ठिकाणाहून उड्डाण केलं, लंकेत गेला. उड्डाण करून लंकेमध्ये गेरून जो काही त्यांनी त्या ठिकाणी सीतेचा शोध लावून जे कार्य केलं ते आपण बऱ्याच वेळेला आपण जे सुंदरकांड जे म्हणतो त्या सुंदरकांडामध्ये ते संपूर्ण वर्णन त्या आहे, ते आपण त्याला काही रिपीट करणार नाही. तर ते सगळं तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी अक्षला मारलं. रावणाचा 1/3 शक्ती त्यांनी हनुमंताने एकट्याने संपवली आणि सीतेचा शोध घेऊन हनुमंत रामाकडे आले. रामाकडे त्यांची सीतेने दिलेले खुणेचं चुडामणी, डोक्यातला मणी रामाला दिला. रामाने त्यांचं सहभोग नावाचं जे पद आहे ते म्हणजे पुढे भविष्यात तो ब्रह्मदेव होशील असं करून रामाने त्यांना आपला गळा भेट घेतली आणि त्यांना स्वतःलाच देऊन टाकलं. ते झाल्यानंतर मग आता सीता दक्षिणेत लंकेत आहे हे कळाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी काय करायचं, आता समुद्राला विनंती केली, रस्ता दे. समुद्र काही रस्ता देत नव्हता. मग थोडं रामाने क्षुब्ध होऊन त्याच्यावरती एक बाण सोडण्याचा विचार केला. समुद्र समोर आला. त्यांनी सांगितलं की रामा, तुम्ही माझ्यावर सेतू बांधा, सेतू बांधून तुम्ही लंकेत जा.
तुमच्या सैन्यामध्ये विश्वकर्म्याचे पुत्र नल आणि नील आहेत, ते तुमच्या सेतू बांधून देतील. जे इंजिनियर्स जे होते ते बांधून देतील. त्याप्रमाणे त्यांनी पूल बांधला आणि संपूर्ण वानर सेना, हनुमंत, सुग्रीव, नल, नील, अंगद, या तार, हे सगळे त्यांच्या जांबुवंतासहित सगळे जे वानरवीर प्रमुख, अतिशय बलाढ्य असणारे वानरवीरासहित लंकेवर ते आक्रमण केले. लंकेवर आक्रमण केल्यानंतर भग्नं कृत्वा दशास्यं गुरुतर वपुषं कुंभकर्णं निहत्य प्रध्वस्ता शेषनागं पदकमलनतं तार्क्ष्यमानन्य रामः सर्वान् उज्जीवयन्तं गिरिधरमनघश्चाञ्जनेयं कपिन्स्वान् विज्ञानास्त्रेण रक्षन् समवतु दमयन् लक्ष्मणा शक्रशत्रू. लंकेवर स्वारी केल्यानंतर रावणाचे सैन्य आणि रामाचे वानरवीर दोन्हीमध्ये प्रचंड तफावत होते. ते रावणाचं सैन्य सगळं शस्त्रसज्ज, रथ वगैरे सगळे होते आणि हे सगळे पदाती म्हणजे पायीने चालणारे सैनिक होते. यांच्याकडे रथ वगैरे काही नव्हतं. तरी त्यांच्यामध्ये प्रचंड घनघोर युद्ध झालं. प्रथम लक्ष्मणाचं आणि इतर सैनिकाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये अनेक रावणाचे सैन्य मारले गेलं. इंद्रजितालाही लक्ष्मणाने मारलं. त्यापूर्वी इंद्रजिताने मारण्यापूर्वी लक्ष्मणावर ते एक असं अस्त्र सोडलं की त्या अस्त्रामुळे झालं काय की ते लक्ष्मणाच्या हृदयामध्ये ती शक्ती बसली. लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि त्याबरोबर अनेक वानरवीर त्या इंद्रजिताच्या शस्त्रास्त्राच्या योगाने काही मृत झाले, काही मृतप्राय झाले, कोणाचे हाडं तुटले वगैरे वगैरे. असं झाल्यानंतर मग रामाने काय केलं की हनुमंताला सांगितलं की त्याच्यातला एक सुषेण नावाचा एक वैद्य होता. त्या सुषेणाने सांगितलं की आपण हनुमंताकडून द्रोणागिरी पर्वतावर असलेली संजीवनी आणि 4 अनेक अशा हे आहेत औषधी वनस्पती 4 प्रकारचे की ज्याच्यामधून एकाने हाडाची जोडणी होते, एकाने त्यांना संजीवनी म्हणजे मृतप्राय होऊ लागलेल्याचे सुद्धा जिवंत होऊ शकतो. अशा 4 प्रकारच्या वनस्पती आहेत. तर हनुमंतच ते आणायला सक्षम आहे. तर हनुमंताला पाठव म्हणल्यानंतर हनुमंत ती संजीवनी वट्टी औषधी ते लक्षात येईनं ते औषधी तर द्रोणागिरी पर्वताला विनंती केली. त्यांनी काही सांगायला तयार नाही. तो हनुमंताने तर द्रोणागिरी पर्वतच उपटला, आणला, ते सगळ्यांना त्या ठिकाणचे औषधं दिले आणि पुन्हा तो जशाला तसा फेकून दिला. ते वायुस्तुतीमध्ये या 2 श्लोकात वर्णन आहे. क्षिप्त पश्चात सलीलम शतमतुलमते योजनानां सवच्च. तो पर्वत जसा उपटून आणला तसा तो जशाला तसा फेकून दिला. तिथून फेकून दिल्यानंतर तो ॲज इट इज म्हणजे जसा ज्या कोपऱ्यातून उपटला होता तशाला तसा तो जाऊन बसला. या 2 श्लोकात क्षिप्त पश्चात सलीलम हे वर्णन आपल्या वायुस्तुतीमध्ये येतं. त्याप्रमाणे सगळ्यांना पुन्हा लक्ष्मणाला तयार केलं. परत एकदा त्या मेघनादांनी काय केले की सर्वांवर ते नागास्त्र टाकलं. नागास्त्र टाकल्यानंतर सगळेजण त्या नागाच्या पाशामध्ये बद्ध झाले. आता काय करावं म्हटल्यानंतर हे जेव्हा रामायणाचं युद्ध सुरू होण्यापूर्वी गरुडाने रामचंद्राला विनंती केली होती की रामचंद्र, या तुमच्या युद्धामध्ये हनुमंत आहेत, मलाही काहीतरी सेवा करण्याची संधी द्या. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं होते की गरुडा, तू वेळ आल्यानंतर तुला मी संधी देतो. असं म्हटल्यानंतर त्यावेळेला रामाने गरुडाचं स्मरण केलं. गरुडाचं स्मरण केल्याबरोबर गरुड आला त्या ठिकाणी आणि आपल्याला माहिती आहे की गरुड आणि नाग यांचं जन्मजात वैरच आहे. त्या वैराच्या याच्याने आणि गरुड हा सगळ्या नागांना, सर्पांना नाश करायला समर्थ आहे. म्हणून ते गरुड आल्याबरोबर त्या सगळ्यांना एकेका आपल्या चोचीनं तिने सगळ्यांना नागपाशातून मुक्त केलं. अशा पद्धतीने गरुडाने प्रभू रामचंद्राला या ठिकाणी तेवढीच एक सेवा केलेली आहे गरुडातर्फे. बाकी सगळे हनुमंत आणि वानरवीरांची आहे. आणि मग सगळं त्या मूर्छित झालेल्या वानरांना गरुड ह्या नागपाशातून मुक्त केलं. आणि नंतर मग इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं. कुंभकर्ण आला. कुंभकर्णाचं आणि रामाचे प्रचंड युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रामाने कुंभकर्णाचा वध केला. आणि मग त्यानंतर पुढे स्वतः रावण युद्धाला येतो आणि रावण युद्धाला नंतर प्रभू रामचंद्रांचे आणि रावणाचं जे काही युद्ध होईल ते आपण पुढच्या भागात बघू.
आता सध्या भाद्रपद महिना सुरू आहे. भाद्रपद महिना, या महिन्यामध्ये भाद्रपद नवमी ते भाद्रपद पौर्णिमा या दिवशी परीक्षित राजाला शुकाचार्यांनी श्रीमद भागवत सांगितलं, म्हणून या भाद्रपद महिन्याला प्रोष्ठपदी असं एक नाव आहे. या भाद्रपद महिन्यामध्ये श्रीमद भागवताचं संपूर्ण पारायण करावं. शक्यतो त्यातला काही भाग आपण दररोज वाचला तर चांगलीच गोष्ट आहे. नाही वाचणं झालं, निदान कमीत कमी भागवतातला एक श्लोक तरी वाचावा, अशी एक संकल्पना आहे. तर आपण या भागवतातली सध्या गणेश चतुर्थी कालच झालेली आहे. गणेश चतुर्थीचा गणपती आणि श्रीमद भागवत त्यातल्या श्रीकृष्णाच्या चरित्रातले एक प्रसंग थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे की गणपती एकदा आपल्या मूषक वाहनावर बसून पोटभर जेवून निघून जात होता. निघून जात असताना गणपती आपल्याला माहिती आहे लंबोदर आहे, शूर्पकर्णक आहे. म्हणजे गणपतीचं सामान्य माणसासारखं शरीर नाही आहे, थोडंसं वेगळंच आहे. आणि अत्यंत सुंदर असलेला चंद्राने त्या गणपतीला असं त्या मूषकावर बसून गणपतीला जाताना पाहिल्याबरोबर त्याला चंद्राला हसू आलं आणि चंद्राने तो गणपतीकडे पाहून हसला असं म्हणे. तर गणपतीला राग आला. गणपतीला शाप दिला चंद्राला की चंद्रा, तुला कोणी यापुढे कोणी पाहणार नाहीत म्हणे, तू कोणाला दिसणार नाहीस, कोणी तुला पाहणार नाही. परंतु सगळ्या देवदेवतांनी म्हटलं की चंद्र कसा आहे की सर्व लता वेली औषधी यांना उपकार आहे, अमृत देणार आहे, तर त्याला तो असा शाप पूर्ण देऊ नकोस. तर तो म्हणे ठीक आहे, माझं वाणी व्यर्थ होणार नाही. त्याला एक दिवस तरी त्या चंद्राला कोणीही पाहणार नाही. तो गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला कोणी पाहू नये. बरं, पाहिलं तर काय होतं की त्याच्यावर एक खोटा आरोप येतो. जे कोणी तो चंद्राला पाहिल तो खोटा आरोप येतो. हा असा आरोप प्रभू श्रीकृष्णांवर पण एकदा आलेला होता. प्रभू श्रीकृष्णाने कधीतरी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतलं असेल, त्यामुळे कृष्णावरती देखील असा एक आळ आला होता. आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाचा रुक्मिणीसोबत विवाह झाल्यानंतर एके दिवशी सुधर्मा सभेमध्ये श्रीकृष्ण बसले असताना त्यांच्याच राज्यामध्ये असलेला एक सत्राजित नावाचा सरदार आलेला होता. तो सत्राजित हा सूर्याचा अनन्य साधारण भक्त होता. त्यांनी सूर्याची प्रचंड तपश्चर्या केलेली होती. सूर्याने प्रसन्न होऊन त्याला एक मणी दिला होता, त्याचं नाव स्यमंतक मणी. तो स्यमंतक मणी एके दिवशी तो सत्राजित गळ्यात घालून सभेमध्ये आला. सभेत येऊन पाहत होतं जसं काही एखादा सूर्यच प्रत्यक्ष सभेमध्ये आला आहे की काय, असं त्या स्यमंतक मण्याचं तेज पाहून सगळ्यांना वाटायला लागलं. पण पाहिलं की सत्राजित आहे, त्याच्या गळ्यामध्ये तो स्यमंतक मणी आहे. तो आला. तो स्यमंतक मण्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो दररोज काही तोळे सोनं द्यायचा. आणि आणखीन दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो स्यमंतक मणी ज्या परिसरात असेल त्या परिसरात कधी रोगराई नसायची, कधी अनावृष्टीचं संकट नसायचं. म्हणजे नेहमी सदोदित सौख्य त्या स्यमंतक मणी असलेल्या वातावरणात असायचं. असा स्यमंतक मणी एखाद्या सरदाराकडे असण्यापेक्षा राजाजवळ असला तर राजा काय करेल की त्यातून मिळणारं सोनं, त्यातून मिळणारी संपत्ती आणि राज्य जर सुखी जर राहिलं तर सगळ्यांना आनंद होईल, अशी एक श्रीकृष्णाची कल्पना त्यांनी सत्राजिताला म्हणून दाखवली की तुझा जवळचा जो मणी आहे तो तुझ्याजवळ ठेवण्यापेक्षा उग्रसेनाजवळ दे. त्यांनी नकार दिला. ठीक आहे, ज्याचा जो मालक आहे तर त्याच्याकडे राहू द्या. श्रीकृष्णाने काही बोलले नाही. पुढे एक दिवस काय झालं की या सत्राजिताचा धाकटा भाऊ प्रसेन नावाचा होता, तो स्यमंतक मणी गळ्यात घातला, घोड्यावर बसून शिकारीसाठी जंगलामध्ये गेला. जंगलात गेल्यानंतर ते घोडा आहे, माणूस आहे, त्या सिंहाला भूक लागली होती. सिंहाने त्या प्रसेनावर ते झडप घातली, त्या प्रसेनाला मारलं, त्या घोड्यालाही मारलं आणि मग त्याच्या पंजामध्येच ते मणी अडकला. तो घेऊन तो सिंह आणखी 2-4 किलोमीटर पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला तिथं रक्षराज जांबवान, जे जांबवान रामचंद्राच्या काळामध्ये जे होते
ते जांबवान त्यांना दीर्घायुष्य लाभल्यामुळे ते कृष्णावतारामध्ये देखील होते आणि ते जांबवान एका गुहेमध्ये आपली कन्या जांबुवंतीसोबत आणि एक मुलगा एक त्याच्या पाळण्यावरती त्यांनी तो जांबुवंतांनी त्या सिंहाला मारलं, त्याच्याजवळचा तो मणी घेतला आणि तो जांबवान त्या गुहेमध्ये आपल्या त्या मुलाच्या पाळण्यावर टांगून ठेवला आणि त्या ठिकाणी ती जांबुवंती ती मुलगी त्या आपल्या बालकाला सांगत होते की काय झालं की सिंहाने प्रसेनाला मारलं, प्रसेनाला जांबुवंताने मारलं आणि तो मणी जो आहे तुझ्या पाळण्यावर टांगलेला आहे, बाळा तू रडू नकोस, असं ते एक श्लोक म्हणायचे. तो श्लोक आपण या गणेश चतुर्थीच्या दिवशी या काही दोषाच्या परिहारार्थ म्हणत असतो. पंचांगामध्ये तो दिलेला आहे श्लोक. तो मणी त्या जांबुवंतांनी आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवला. इकडं 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, प्रसेन गायब आहे. प्रसेन आहे म्हणजे तर तो सेमंतक मणीही गायब आहे. मग या सत्राजितांनी कोणाजवळ दोघा-तिघांजवळ बोलून दाखवलं की वा कृष्णानेच हा माझा मणी बळवन्नेला असेल. कृष्णाची इच्छा होती की तो मणी उग्रसेनाला द्यावा, मग तो दिला नाही मी, म्हणून कृष्णानेच माझ्या भावाचा घात केला असेल आणि सेमंतक मणी पळवला असेल, असा कृष्णावर ते खोटा आरोप लागला. कृष्ण म्हणला ह्याच्यात माझा तर काही कुठल्याही प्रकारचा रोल नाही, मी काही संबंधच नाही माझा, मी फक्त व्यक्त केली भावना. मग माझ्यावर हा आरोप आला, तर आरोप खोटा आहे, त्याचं निर्मूलन केलं पाहिजे म्हणून कृष्णाने एक आपले निवडक सैनिक सोबत घेतले. एक 50-60-100 एक सैनिक सोबत घेतले. कृष्ण जंगलामध्ये निघाला. आधी चौकशी केली तो प्रसेन कोणत्या मार्गाने गेला होता. त्या अनुषंगाने जात 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 काही अंतरावर गेल्यावर ते प्रसेनाचं शरीर, मृतदेह आणि घोड्याचा मृतदेह त्यांना तिथं दिसला. तिथं पाहिल्यानंतर काय की तो दोघे मेलेत. सेमंतक मणी काही तिथं सापडला नाही, पण जवळपास एखाद्या सिंहाचे पावलाचे ठसे दिसले. त्या ठस्याच्या अनुषंगाने पुढे पुढे जात गेल्यानंतर आणखीन काही अंतरावर ते सिंह मरून पडलेला दिसला. सिंहाच्या जवळपास काही मणी नव्हता. तिथं पुन्हा आणखी अस्वलाचे पावलाचे खुणा दिसल्या. त्या अस्वलाच्या पावलाच्या खुणेच्या मार्गाने ते पुढे गेले आणि त्या रक्षराज जांबुवनाच्या गुहेपर्यंत आले. तिथं आल्यानंतर कृष्णाने सगळ्यांना सांगितलं की तो अस्वल आहे, त्या अस्वलाच्या पावलाचे ठसे आहेत, त्याने अस्वलाने ह्या सिंहाला मारला असेल, तो मणी घेऊन तो आतमध्ये गेला असेल, तुम्ही इथंच थांबा, मी जाऊन तो मणी घेऊन येतो, पाहतो तिथं काय आहे ते. कृष्ण एकटाच त्या गुहेत गेला. गुहेत गेल्यानंतर तिथं पाहिलं ते कृष्णाने की त्या बाळाच्या पाळण्यावरती तो मणी टांगलेला होता. ती जांबुवंती त्याचं बाळाला हे सांगत होते की सिंहाने प्रसेनाला मारलं, प्रसेनाला जांबुवंताने मारलं, बाळा तू काय रडू नकोस, असं तो श्लोक ते म्हणायचे. कृष्णाने पाहिलं, जांबुवंतीने कृष्णाला पाहिलं, ती कोणीतरी परका माणूस दिसते म्हणून ओरडली. ओरडल्याबरोबर तो जांबुवंत धावून आला. दोघांमध्ये लढाई सुरू झाली. माझ्या कोण परका व्यक्ती आला म्हणून लढाई सुरू झाली. दोघांचं जवळपास 27 दिवस दोघांमध्ये युद्ध झालं. युद्धाच्या ह्याच्यामध्ये एकमेकांवर ते हार प्रहार करण्यामध्ये दोघांच्या अंगातून रक्त आलं. यायला तो रक्ताचा लोट गुहेच्या बाहेर आला. लोकांनी पाहिलं की एवढे दिवस झाले कृष्ण आपल्याला गेला, तर ज्या अर्थी आता मध्ये एवढे रक्ताच्या पाठ येतो आहे, त्या अर्थी त्या कोण क्रूर श्वापद असेल त्यांनी कृष्णाला मारलं, असं त्यांनी गृहीत धरलं. निघून गेले. त्यांनी काय केलं की ते गुहेचं दार बंद करून घेतलं आणि ते सगळं निघून गेले. सांगितलं की कृष्णाला त्या अस्वलाने मारलं. आता कृष्ण 27 दिवस झाले. कृष्ण मग तो जांबुवनाने पाहिलं की मी एवढा बलवान आणि मला पराभूत करण्यासारखा मी आता दमलो आहे, तर हे माझा प्रभू रामचंद्राशिवाय दुसरं कोणी मला हरवणं शक्य नाही. म्हणून त्यांनी रामाचं मनात चिंतन केलं, तर श्रीकृष्ण त्यांना प्रभू रामचंद्राच्या स्वरूपात दिसले. त्यांनी नमस्कार केला. म्हणला की देवा माझा अपराध झाला, काय करू? तर ते म्हणे माझ्यावर हा असा आरोप आलेला आहे, तो सेमंतक मणी मला दे. तो म्हणे ठीक आहे, माझाही अपराध झाला, माझ्या स्वामीसमोर मी 27 दिवस युद्ध केलं, हा माझाही अपराध झाला. त्या अपराधाच्या क्षालनासाठी मी माझी मुलगी जांबुवंती तुम्हाला देतो. म्हणून जांबुवंती दिली, सेमंतक मणी दिला. सेमंतक मणी घेऊन कृष्ण आले. 27 दिवसानंतर सभा बोलवली, सत्राजिताला बोलवलं. बाबा रे, हा तुझा मणी, हे असा घटनाक्रम सगळा सांगितला आणि हा तुझा मणी तुला लखला. म्हणे मला त्याच्याशी काही नाही, माझ्यावरचा आरोप झाला. पण आरोप तो पूर्णपणे नष्ट झालेला नव्हता. तो दिला. सत्राजिताला
लाज वाटली किंवा आपण कृष्णावर खोटा आळ घेतला. सत्यजित म्हणला की माझी चूक झालेली, माझी एक सुंदर कन्या आहे सत्यभामा, ती सत्यभामा श्रीकृष्णा तू स्वीकार कर. म्हणून सत्यभामेचा स्वीकार केला. सत्यभामा आणि जांबवंतीचा कृष्णाबरोबर विवाह झाला. या सत्यजिताने पूर्वी सत्यभामेचा विवाह शतधन्वा नावाच्या एका वीरासमोर, यादव वीरच, त्याच्याबरोबर त्यांनी लहानपणीच असं निश्चित केलं होतं की माझी मुलगी तुला शतधन्व्याला देईल. आता कृष्णाला दिल्यानंतर तो शतधन्व्याच्या मनामध्ये असूया निर्माण झाली की माझी भावी पत्नी त्यांनी कृष्णाला देऊन टाकली, समंतकमणी दिला. मग शतधन्वा, कृतवर्मा आणि अक्रूर या तिघांनी मिळून एक संगनमत केलं. तो म्हणे की आपण काय करू की ज्या वेळेला कृष्ण इथून निघून जाईल, कुठंतरी जाईल कृष्ण, त्यावेळेला आपण काय करू की आपण या सत्यजिताला मारून तो मणी पळवून घेऊ, कुठंतरी करू, असे त्यांनी योजना आखली, प्लॅनिंग केली. आणि योगायोगाने त्याच वेळेला पांडव लाक्षागृहात जळून गेले अशी वदंता होती. आणि पुन्हा ते दृष्टीला आले म्हणून पांडवांना भेटण्यासाठी कृष्ण गेला होता. आणि कृष्ण आणि बलराम पांडवांना भेटण्यासाठी गेले. ती संधी साधली. कृष्ण आणि बलराम दोघेही नाही आहेत म्हणून त्यांनी एके दिवशी झोपेत सत्यजिताला मारलं. तो मणी घेतला आणि शतधन्वा, अक्रूर आणि कृतवर्मा या तिघांनी तो मणी घेतला. शतधन्वा म्हणाला की हे झालं तर आता आपण तर मारलं, घेऊन चाललो. अक्रूर आणि कृतवर्माला श्रीकृष्णाचा पराक्रम माहीत होता. ते म्हणे बाबा तो आम्ही काही तुला हे होत नाही, आम्ही तुझ्याला साथ देत नाही पुढे, असं म्हणाले. मग शतधन्वाने काय केलं की तो मणी अक्रूराजवळ ठेवला आणि शतधन्वा निघून गेला, बाहेर निघाला. कृष्ण बलराम आले. सत्यभामेने वार्ता सांगितली आणि वार्ता सांगितल्यानंतर मग शतधन्व्यानेच तो मणी नेला आहे, नेला आणि तो पळून गेला आहे. मग बलरामाला म्हणला कृष्ण की आपण दोघंजण मिळून जाऊन त्या शतधन्व्याकडून मणी घेऊ. कृष्णाला माहीत होतं की मणी हा अक्रूराजवळ आहे, पण शतधन्व्याला मारायचं म्हणून कृष्ण आणि बलराम गेले. त्या शतधन्व्याकडे रोज अशी एक घोडा होता की जो दररोज 400 किलोमीटर न थकता पळत होता. तो त्या घोड्यावर स्वार होऊन शतधन्वा गेला. कृष्ण बलराम एका रथात गेले, त्याचा पाठलाग सुरू केला. कालांतराने तो घोडा थकला, घोडा मरून गेला, नॉनस्टॉप पळायला लागला, तो मरून गेला. शतधन्वा पुढे जायला लागला. कृष्णाने पकडलं, कृष्णाने त्याला शतधन्व्याला मारलं. त्याच्या कपड्यात इकडे तिकडे शोध घेतला, मणी सापडला नाही. बलराम म्हणला की कृष्णा तुझंच काहीतरी कारस्थान आहे, तू मणी काहीतरी केला असशील, तूच काहीतरी प्लॅनिंग केली असशील, तुला मणी पाहिजे होता. म्हणून बलराम नाराज झाला. बलराम तिथून निघून जनक राजाच्या राजधानीला निघून गेला. कृष्ण म्हणला आता नाराज तर नाराज, काय करावं मग. ठीक आहे, मग कृष्णाने काय केलं की आता अक्रूर आणि कृतवर्मा कुठे आहे, तर अक्रूर काशीराजाच्या राजधानीत जाऊन गेला होता. कारण अक्रूराला निश्चित कळालं की आता तुझ्याकडे मणी नाही म्हणलं, तो आता माझ्याचकडे येणार. म्हणून तो अक्रूर निघून गेला आणि सेवंतक मणी त्याच्याजवळ असल्यामुळे त्या काशीराजाच्या नगरीमध्ये प्रचंड वैभव निर्माण झालं की खूप पैसा आहे, यज्ञ याग वगैरे मोठे मोठे कार्य करायला. कृष्ण गेला, अक्रूराला सांगितलं की अक्रूर काका मला माहिती आहे म्हणजे सेवंतक मणी तुमच्याकडे आहे, तुम्हीच चला, बलराम दादापर्यंत चला. अक्रूर म्हटलं ठीक आहे कृष्णा, तू भगवंतच आहेस, तुला मणी देतो. मग अक्रूराला घेऊन श्रीकृष्ण परमात्मा आणि या द्वारकेत येऊन सगळ्यांच्या लोकांसमोर मणी दाखवला की हा मणी अक्रूराजवळ आहे, माझ्याजवळ नाही. म्हणून तो अक्रूराजवळचा मणी घेऊन बलराम दादालाही दाखवला, सर्व प्रजाजनांनाही दाखवला की हा मणी मी घेतलेला नाही, मला त्या मण्यामध्ये कुठलंही स्वारस्य नाही, पण हा मणी हा अक्रूराकडेच राहू दे, अक्रूराकडे राहिला तर तो पूर्ण या आपल्या प्रजाजनांना त्याचा लाभ होईल, असं म्हणून तो सेवंतक मणी त्या अक्रूराजवळच कृष्णाने ठेवून दिला. आणि जर कुणी चतुर्थीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचा पाहिलं असेल तर त्याचा दोष परिहारार्थ म्हणून ही सेवंतक मण्याची कथा श्रवण करावी, ऐकावी, वाचन करावी किंवा कोणाला इतरांना सांगावी, अशी एक त्यावेळेला त्या सेवंतक मण्याच्या बाबतीत श्रीकृष्णाने सांगितलं की मी चंद्र पाहिला गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणून माझ्यावर खोटा आरोप आला, परंतु तो आरोप नाहीसा करण्यासाठी श्रीकृष्णाने अथक परिश्रम घेतले. वस्तुतः या कथेचं तात्पर्य आपण असं एक
निष्कर्ष असा काढू शकतो की आपण म्हणतो की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला म्हणून आरोप येतो, त्यासाठी सेमंतक मण्याची कथा श्रवण करावी. पण सेमंतक मण्याच्या कथेमध्ये काय सांगितलं की कृष्णावर खोटा आरोप आला, आळ आला, म्हणून कृष्णाने काय केलं की आपल्यावरचा तो आरोप नाहीसा होईपर्यंत लोकांच्या मनामध्ये वास्तव काय आहे हे दाखवून देण्यासाठी म्हणून कृष्णाने जे अथक प्रयत्न केले ते प्रयत्न कोणीही करायला पाहिजे. ज्या कुणावर आरोप आला असेल, कुणावर आळ आला असेल तर केवळ सेमंतक मण्याची कथा वाचून आरोप जाईल असं नाही, तर त्या आरोप नाहीसा होण्यासाठी योग्य त्या मार्गाने जाऊन त्या अथक परिश्रम करून आपल्यावरचा आरोप दूर करून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची या कथेचं आपण तात्पर्य घेऊ शकतो. ही श्रीमद भागवतातल्या दशमस्कंधातली ही कथा गणेश चतुर्थी आणि प्रोष्ठपदी या दोन्हीचा समागम, दोन्हीचा संयोग घडू आहे. या निमित्ताने आमच्या अध्यक्षांनी एक सूचना केली होती की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज अर्धा तास भागवता वेळ काहीतरी सांगा. ते दररोज तर सांगणं शक्य नाही, कारण इतर अनेक गोष्टी आहेत. म्हणून किमान या गुरुवारी भाद्रपद महिन्यातल्या गुरुवारी आपण राघवेंद्र स्वामींच्या समोर भागवतातली एखादी कथा, आता ही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही सेमंतक मण्याची कथा दोन्हीचा एक अन्योन्य संबंध आहे म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सत्यज्ञान तीर्थ स्वामींच्या अंतर्गत, राघवेंद्र स्वामींच्या अंतर्गत, भारतीय मुख्य प्राणांतर्गत आणि गणपत्यांतर्गत विश्वंभर परमात्म्याच्या ठिकाणी समर्पण करूया. श्रीकृष्ण.